नमस्कार, जय महाराष्ट्र। महानगरपालिका निवडणुकात वाढली ठाकरेंची ताकद। भाजप शिंदेंच्या शिवसेनेला देणार मोठं आव्हान। मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे यासाठी दिलं ठाकरेंना बळ। महापालिका निवडणुकीत वाढते ठाकरेंची ताकद, विरोधकांना देणार तगडं आव्हान। मुंबईसाठी मोठ्या नेत्याने दिला ठाकरेंना जाहीर पाठिंबा। नेमका कोणत्या नेत्याने दिला जाहीर पाठिंबा? का राहणार ठाकरेंच्या सोबत? आक्रमक नेता करणार ठाकरेंना मदत? काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। महानगरपालिका निवडणुका काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने प्रत्येक पक्ष आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मोठ्या कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे। प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली असून आपला पक्ष सर्वोच्च कसा ठरेल यासाठी सर्वच पक्षांचे नेते जीवाचं रान करून प्रचार करताना दिसत आहेत। मुंबई आणि ठाकरे हे समीकरण कित्येक दशकं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे हे मुंबईत असलेच पाहिजेत यात जनतेचं दुमत नाही। मुंबईतून मराठी माणसाची होत असलेली पिछेहाट ही उर्वरित महाराष्ट्राच्या जनतेला देखील खटकणारी बाब ठरत आहे। त्याचमुळे आजपर्यंत मराठी माणसासाठी राजकारण करणाऱ्या ठाकरेंच्या मराठी माणूस या संकल्पनेत मराठी बोलणारे सर्वच जाती धर्माचे आणि पूर्वीपासून मराठी म्हणूनच मुंबईत स्थायिक झालेले परप्रांतीय लोक यांचा समावेश आहे। भाजपची असलेली भूमिका पाहता महाराष्ट्राच्या हक्काचे कितीतरी प्रकल्प महायुती सरकारने गुजरातला पाठवल्याने हा एक प्रकारचा महाराष्ट्रावर अन्याय आहे आणि त्यासाठी ठाकरेंची सत्ता असणे गरजेचे आहे। राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची झालेली युती शिवसेना भाजप युतीला चांगलंच आव्हान निर्माण केलं असल्याचं बोललं जात असतानाच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी ओळखणाऱ्या आक्रमक नेता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाकरेंना पाठिंबा दिल्याने महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची ताकद वाढताना दिसत आहे।